2000 रुपयाचं ऑनलाईन कॅश प्राइज आणि सायरस स्वप्नील शेळके यांच्या वतीने 1000 रुपये आणि हे होतं शुभम शेळके. काय जबरदस्त पहिला सामना पाहायला मिळाला. पण मित्रांनो कुठे जाऊ नका, अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या लढतीला देखील सुरुवात होत आहे. जबरदस्त सुरुवात आमदार चषक 2026 ला झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या लढतीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या लढतीला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील विकी सर. धन्यवाद. तर नक्कीच मोगली बैलाचे मालक सन्माननीय श्री रोहित शेळके साहेब यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक येते. आज संपूर्ण आदेकर खुश या शुभमच्या परफॉर्मन्स वरती. तर नक्कीच चला बॅटर का येत नाहीत मैदानावरती प्लीज. दोन्ही संघ आपले 12th मॅन इज बोथ टीम साठी जनरल जर्सी आपलं स्वागत असेल. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. बाळकुम संघ विरुद्ध अंबिका किराणा स्टोर जय हनुमान कामोडे अशी लढत जिथे नाणेफेकीचं युद्ध जिंकलं बाळकुम संघाने. तर यस कृष्णा शेळके म्हणजेच सिनियर केडी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मित्रांनो आज खऱ्या अर्थानं जलसा होतोय या संपूर्ण आदय गावामध्ये, कारण की पहिली मॅच आपण पाहू शकाल. तर नक्कीच आपण पाहिलं तर कामोठे विभागातील कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय श्री बिरू शेठ माझी यांच्याकडनं आपण पाहिलं तर कामोठे संघाला मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा येत आहेत. बिरूजी जर आपण मॅच हवा पाहत असाल तर आपलं देखील स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर नक्कीच पहिली मॅच अ गटातली आपण पाहतोय. सोनू आयमोरे बाळकुम विरुद्ध खेळत असताना आपण पाहू शकाल अंबिका किराणा स्टोअर्स जय हनुमान कामोठे जिथे नाणेफेकीचं युद्ध जिंकलं बाळकुम संघाने आणि पहिले स्वीकारली गोलंदाजी कामोठे संघाची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॅटर बारक्या कांबळे आणि सोनू पाटील एक मोठी स्टार कास्ट मित्रांनो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या भोवल्यावरती टीम कडनं पहिलं षटक मात्र घेऊन येताना गोलंदाज दीपेश माने. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधनं सुरू होती मित्रांनो स्पर्धा अ गटातली. आमने सामने बेस्ट विरुद्ध बेस्ट लढणार आणि ते निकाल जो लागणार तो देखील बेस्टच असणार. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक यावेळेस मैदानावरती उपस्थित आपल्या सर्वांचं स्वागत असेल. आमदार चषक 2026 या भव्य दिव्य पर्वामध्ये पहिला बॉल. पहिला बॉल आणि पाहतोय काय मित्रांनो इथे मित्रांनो वादळ उडवायच्या आधी फलंदाज बारक्या कांबळेला माघारी परतावं लागतं. पहिला बॉल इट्स आउट. तर नक्की एक पारितोषिक आपण पाहू शकाल. कॅप्टन कूल सन्माननीय श्री रविदादा शेळके यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव कैलास शेठ काकडे यांच्याकडनं देखील ऑनलाईन 2000 रुपयांचं पारितोषिक शुभमला येताना आपण जरूर पाहतोय. तर नक्कीच कामोठे संघाला इथे मात्र पारितोषिक येतंय. सन्माननीय नगरसेवक बिरू शेठ यांच्याकडनं आपण पाहिलं तर प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. डाव डगमग सुरू होताना मैदानावरती आपण जरूर पाहतोय. करताना पहिल्याच बॉलवरती लेटकट करण्याचा प्रयत्न आणि बारक्या कांबळे मित्रांनो पिक्चर सुरू होण्याच्या अगोदर लगेच तंबूच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळतोय. परंतु बारक्याची जागा भरून काढण्यासाठी इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती भरणी लागताना आपण पाहू शकाल. संघाचा कॅप्टन कूल म्हणून ज्याला संबोधलं जातं असा परेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतो इनाट नंबर 3. खऱ्या अर्थानं क्रमांक 3च्या फलंदाजाला नेहमी परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्यासाठी ओळखलं जातं आणि यावेळेस परेशला थोडंसं लवकर मैदानावरती यावं लागतं. गोलंदाज दीपेश मानेने अगदी पहिल्या बॉलवरती विकेटने सुरुवात मैदानावरती केली आहे. तर सुरेश शेठ मात्रे यांच्याकडनं एक विशेष पारितोषिक. प्रत्येक धावेसाठी परेश मात्रे यांना 100 रुपयांचं पारितोषिक आणि पहिली धाव इथे मात्र नसणार आहे. जबरदस्त गोलंदाजी इन टू द बॉडी गोलंदाजी केली जाते गोलंदाज दीपेश मानेकडनं. गुडलँड स्पॉटवरनं चेंडूला उसळी देतोय परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा शरीराचा वेध घेतोय आणि तेच कारण आहे की हात खुले करण्याची संधी ते मात्र मिळत नाहीये. 2 चेंडूंचा खेळ झाला. एक विकेट देखील गेली आहे परंतु धावसंख्येचा श्रीगणेश अद्याप होताना पाहायला मिळत नाहीये. दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बरोबर तयार. यावेळेसचा बॉल शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल इट्स आउट ऑफ द पार्क.
बिग हिट, माइटी हिट, 6 रन्स. यांच्याकडनं सुवर्ण संधी. कोणत्याही गोलंदाजाने जर का विकेट हॅट्रिक घेतली बाळकुंभ संघाच्या तर त्यांच्याकडनं देखील 2,000 रुपयांचं पारितोषिक दिले जातील. म्हात्रे साहेबांकडनं प्रत्येक रन साठी 100 रुपये होते. षटकार आलाय आणि 600 रुपये डिपॉझिट झालेत परेश म्हात्रे यांच्या खात्यामध्ये. तर इथे मित्रांनो क्रिकेटची मॅच सुरू आहे, परंतु कॅल्क्युलेशन्स आम्हाला करावे लागतात ते पैशांचे, कारण की शुभम शेळके पहिल्याच मॅच मध्ये जवळपास 10-15 हजार रुपये घेऊन गेला. इथे अगदी मॅचचा तिसरा चेंडू आहे आणि बक्षिसांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय. तर ही लढत आहे, ही चुरस आहे, ही पान्यवरांची लढत आहे, ही पाकर्सची लढत आहे. आपल्या सर्वांचं स्वागत असेल आमदार चषक 2026 या भव्य दिव्य पर्वामध्ये. प्रेक्षक मायबाप वर्ग आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या मॅच मध्ये जोडला जातोय. आदई फॉल्सच्या भव्य दिव्य डोंगरांवरती आपण पाहिलं तर दोन्ही एखाद्या स्टेडियम मध्ये बसून या मॅचचा आनंद घेतोय. त्या प्रकारे या मॅचचा आनंद घेत असताना सर्व मायबाप प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालाय. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे आमदार चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. साई जीवदानी बामण डोंगरी विरुद्ध कोलशेत अशी पुढची लढत असेल. दोन्ही टीम्सला विनंती आहे की टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न निसटला. इथून कुणाच्या खात्यामध्ये येणार हे पाहणं गरजेचं. पंचांचा इशारा, हेड्स ऑफ द बॅट म्हणजे परेश म्हात्रेच्या खात्यामध्ये मिळणार 4. टीमचा इथे मात्र श्री गणेशा केला होता षटकाराने आणि षटकारानंतर इथे येतोय चौकार. लॉंग स्टॉक सीमारेखा पार चेंडू गेला, आर पार येतोय चौकार. 4ने मात्र टीमचं समीकरण वाढतंय, जाऊन पोहोचतोय 10 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी दीपेश माने जरूर करतोय, परंतु हाफ ट्रॅकर होता. टप्पा पडल्यानंतर मी म्हणेल शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे चौकार देऊन गेलाय. 4ने टीमचा धावफलक वाढतंय, 10 वरती जाऊन पोहोचतोय. पहिलं दशक जे आहे ते धावफलकावरती नोंदवलं जात आहे. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने पॉवर प्लेच्या षटकांचा वापर लॉंगचे क्षेत्ररक्षकासाठी, परंतु बॉल इथे थांबणार नाहीये. अगदी पाटा हे मैदान आहे आणि बॉल चिरत जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेखा पार. मिळेल बॅक टू बॅकचा दुसरा घणाघाती फटका, येईल चौकार. तर बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत परेश म्हात्रेच्या बॅट मधनं. आपण पाहिलं पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बारक्या कांबळे जरूर भोपळाही न फोडता बाद झाला, परंतु परेशने दाखवलंय इथे परिस्थिती अनुरोध फलंदाजी करणं कशाला म्हटलं जातं हे परेशने मात्र जरूर मैदानावरती दाखवलंय. 14 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु बारक्याला गमवावं लागलंय. दीपेश मानेने चांगली सुरुवात मिळवून दिली, परंतु थोडेसे चेंडू खराब आपल्याला बघायला मिळाले, त्यावरती थोडेसे प्रहार झाले. 14 आल्या म्हणजे म्हात्रे साहेबांकडनं जे पारितोषिक आहे ते 1400 रुपये देखील खात्यामध्ये जमा होताना आपण जरूर पाहतोय ते परेश म्हात्रे यांच्या. तर नक्कीच गोलंदाजांच्या प्राइज मनी मध्ये अजून वाढ होतीये. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर नक्कीच 3000 रुपयांचं पारितोषिक असेल माने साहेबांकडनं, परंतु गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अमोल भोईरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा थोड्याशा जास्त खर्च झाल्यात आणि आपण ची मॅच पाहिली, या मैदानावरती धावा 6 होतात. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं ना की विशाल सर म्हटले की ह्या तारांनी भरपूर संघांचे तारा रंपम केलेत, कारण की संदेश मागच्या वर्षी आपण पाहिलं जवळपास सेमीफायनल आणि मेगा फायनलच्या मॅचेस जिथे काही 6 चेंडूंमध्ये 10-12 धावांची गरज असताना मात्र बॉल भरपूर वेळा तारेला लागलेत. त्यामुळे या तारा कुणाच्याच नाहीयेत, तारा कधीच कोणाची झालेली नाहीये मित्रांनो, आणि या तारा देखील कोणत्याच संघाच्या होऊ शकत नाहीयेत. बॉलर तयार, पहिला बॉल पाडल्यावरती आधळला आणि आधळला तसंच पंचांचा बोट आकाशाकडे. ओपनिंग पेअरने आज मात्र निराश केलाय. दोन्ही बॅटर्स आउट ऑन 0. दुसरा धक्का मिळतोय इथे मात्र बॅटिंग करत असताना जानवन क्रिकेट संघ कामोटे यांना. मैदानावरती थोडंसं निराश केलंय. बारक्या कांबळे बाद झाला वैयक्तिक 0 धावसंख्येवरती. सोनू पाटील जो सध्याच्या घडीला एका जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, तो देखील मित्रांनो यावेळेस भोपळाही न फोडता तंबूच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजांचं की पहिलाच बॉल अगदी आणि दोन्ही गोलंदाजांनी मात्र प्रॉपर डिलिव्हर आपल्याला करताना पाहायला मिळाले. दोन्ही गोलंदाजांनी विकेटने केली आहे सुरुवात, परंतु दीपेश थोडासा मागडा ठरला. P1चं ते षटक होतं. या षटकामध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषे लगत तैनात आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये धावा खर्च झाला टोटल 14, परंतु गोलंदाज अमोल भोईरचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिलाच बॉल आणि निशाण्यावरती साधताना मात्र यश प्राप्त झालंय. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, इनॅट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागत असताना आपण पाहतोय बॅटर अक्षय गोवारीची. अगदी अंतिम फळीपर्यंत फलंदाजीसाठी ओळखला जाणार आपण संघ पाहू शकाल अंबिका किराणा स्टोर्स जे हनुमान कामोडे, आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
नवीन बॅटर आलाय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजली होती, परंतु इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. जमिनीला घासत आलेला बॉल इथे मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कुठेतरी अडवण्यामध्ये असमर्थ आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून पहिली धाव मैदानावरती पूर्ण केली जाते आणि या इनिंगची ही पहिली सिंगल नोंदवली जाते. आमचे स्कोरर मित्र, आमचे दादा आपण पाहिलं तर नक्कीच रोहित मात्रे आम्हाला सुचवत आहेत की या इनिंगची पहिली सिंगल आहे जी येते अक्षय गोवारीच्या बॅटमधनं. पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर येलो जर्सीज मध्ये आहेत आणि आज येलो जर्सीजला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नमवलंय ऑरेंज जर्सीने. झिम्बाब्वे संघाचा इतिहास राहिलाय, अद्याप ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याच प्रकारची मॅच हारलेली नाहीये आणि क्रिकेटमधील दादा संघ ओळखला जाणारा ऑस्ट्रेलिया संघ अजून झिम्बाब्वे सारख्या संघासमोर जिंकू शकलेला नाहीये. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर ऑन साइडला वळवला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, एकच धाव. इथून सिंगलला डबल्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. खराब मित्रांनो, कभी कभी ये हिट्स सिर का दर्द बन जाती है. सिंगल होती तिथे मात्र 2 मिळाल्यात. प्रेक्षकांना एक विनंती करतो, एक गाडी आहे मित्रांनो MH04 KD 6078, ही ज्या चालक मालकाची गाडी आहे. दादा, आपल्या गाडीमुळे वाहतूक कोंडीला भरपूर अडचण निर्माण होतीये. एर्टिका गाडी आहे, तर नक्कीच बाळकुम संघाची ती गाडी आहे. विनंती असेल बाळकुम संघ जर आपला कोणी प्रतिनिधी असेल तर गाडी थोडी बाजूला घ्यायला सांगा, कारण की वाहतूक कोंडीला थोडीशी अडचण त्या गाडीमुळे मात्र निर्माण होतीये. डबल आली मैदानाच्या आतमध्ये, एक हिट झाला मैदानावरती, परंतु आपण पाहिलं तर त्या हिटमुळे कधी कधी डोकेदुखी ठरली आहे आणि या हिटमुळे मी म्हणेल 100 रुपये आणखीन खात्यामध्ये ऍड झाले ते परेश मात्रेच्या. पुढचा बॉल यावेळेस आडवा बॅटने ठोकला. या बॉलला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली धावतोय, तिथे देखील मिळेल सिंगल. इथे फेकी चांगली आहे, ही फेकी चांगली, चांगलं कलेक्शन, एकाच बॉलवरती सर्व काही गोष्टी चांगल्या बघायला मिळाल्या आणि तेच कारण आहे की कामोडे संघ इथे मात्र एका धावेवरती कुठेतरी समाधान मानताना पाहायला मिळतोय. टीमच्या टोटलचा विचार केला तर टीमची टोटल जाऊन पोहोचते 18 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 गाडी बाद 18. हलकीची सावध आणि संत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय कामोडे संघाची. या वेळेचा बॉल रोखून ठेवलंय, अमोल भोईरचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये P2चं एक षटक जिथे फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत होते, अशा षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 आणि गरी गारत गेला तो 1. स्क्रीनवरती पाहू शकाल या मॅचचा लेखाजोखा आतापर्यंत. इट्स 19 for 2 आफ्टर 2 overs. खऱ्या इम्प्रेस करण्याची कोणतीच संधी आई एकविरा इव्हेंट्स आणि संदेशजी शेळके मात्र सोडत नाहीयेत. स्क्रीनवरती तुम्ही स्कोर कार्ड पाहू शकाल. खऱ्या अर्थाने ही जबरदस्त असा आमदार चषक आणि या चषकामध्ये काय घडतंय, बॉल ट्रॅकिंग देखील आपण पाहतोय. प्रत्येक बॉल मागच्या ओव्हरचा कुठे गेला हे मात्र आपण नक्कीच या स्क्रीनवरती पाहतोय. 2 चौकार आले, ते चौकार कुठे आले, षटकार आला, तो षटकार कोणत्या दिशेने आला, या सर्व गोष्टी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. कौतुक आहे, यशाचं एक उंच शिखर गाठत असताना आई एकविरा इव्हेंट्सला आपण नक्कीच पाहतो. स्पर्धा कोणती असू द्या, कोणाची असू द्या, आई एकविरा इव्हेंट्स हे उत्तर त्या प्रत्येक स्पर्धेला आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. खऱ्या अर्थानं आजच आपण पाहिलं तर 2 ठिकाणी नाईट म्हणजेच प्रकाश ज्योतिर्लिंग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसं इथे जी एक मोठी नाईट स्पर्धा सुरू आहे तिथे देखील आपण पाहिलं तर एकविरा इव्हेंट्स हे मात्र लाईव्ह टेलिकास्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. काल आपण पाहिलं तर वाकडे येथील स्पर्धा संपवली, भरपूर शेड्यूल टाईट असतो. आपण पाहू शकाल कुंडेवाळची स्पर्धा देखील एकविरा इव्हेंट्सने मात्र गाजवली आहे. खऱ्या अर्थानं काल 2 स्पर्धा संपल्यात, त्यामुळे तुम्हाला जर का मित्रांनो तुमच्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये यांची गरज असेल ना, तर कमीत कमी 4 ते 5 महिन्या अगोदर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल, कारण की शेड्यूल पूर्णपणे पॅक आहे. टप्पाचा बॉल त्याला मात्र हॅमर केला, क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑनला मित्रांनो एक चांगला झेल मैदानावरती पूर्ण आणि संपवला. बॅटर आपण पाहिलं तर अक्षय गोवारीचा खेळ. अक्षय देखील बाद होऊन तंबूच्या दिशेने माघारी परतताना आणि तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण की असं म्हटलं जातं ना, तुम्हाला कोणती इमारत बांधायची असेल तिचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे आणि तिन्ही गोलंदाजांचा जर का विचार केला तर यांनी त्यांच्या गोलंदाजीचा पाया भक्कम केलाय, कारण की तीनही गोलंदाजांच्या अगदी पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळतीये. वेल स्टार्ट मित्रांनो, गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अरुण पारचे आणि पहिल्या ज्या गोलंदाजांनी कामगिरी केली आहे त्यांच्याच पावलांवरती पावलं ठेवत अरुण देखील त्या प्रकारची गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर निखिल गोवारी, निकूची वर्णी लागतीये. जर्सी क्रमांक 18 त्यांनी परिधान केली आहे आणि जी कामगिरी
जी कामगिरी मात्र जर्सी क्रमांक 18 भारतीय संघासाठी करतो ती कामगिरी करावी लागेल. अँकरची भूमिका मैदानावरती आपण पाहिले तर परेश मात्र खूप चांगली निभावतोय. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आला. खेळतोय वैयक्तिक आपण पाहिलं तर 19 या धावसंख्येवरती 21 या धावसंख्येवरती माफ करा 17 या धावसंख्येवरती परेश खेळतोय. परंतु परेशला साथ देणं गरजेचं आहे. सिंगल आलेल्या फलंदाज निखिल गोवारीच्या बॅटमधनं सिंगलच्या मदतीने दुसरं दशक धावफलकावरती नोंदवलं जात आहे. 20 धावा धावफलकावरती येत आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. जवळपास पहिल्या पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. अजून देखील या पूर्वार्धाचा निम्मा खेळ बाकी आहे आणि परेश मात्र इथे झुंज देताना आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि पहिली अवांतर धाव या इनिंग मधली आहे. त्या मला सांगतात आमचे गुणलेखक मित्र रोहितजी मात्रे मॅन फ्रॉम खारकोपर. आणि या अवांतर धावेने टीम मात्र जाऊन पोहोचते. शुभांक धावसंख्या 21च्या घरामध्ये. हा बॉल बाटीची कडा जरूर लागली होती परंतु चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट मित्रांनो. बालकुम संघ भरपूर लांबून इथे मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेल पूर्ण तयारीनिशी या मैदानावरती हा संघ उतरलेला आपल्याला नक्कीच बघायला मिळालाय. कारण की कामोडे संघाचा विचार केला या विभागातील एक दादा संघ एक मोठा संघ आहे परंतु अजूनपर्यंत पूर्णपणे म्हणेल पारडं जड राहिलंय ते बालकुम संघाचं. सोनाई मरुआ 11 बालकुम संघ यावेळेस मित्रांनो जबरदस्त कामगिरी मैदानावरती करतोय. बारक्या कांबळेची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अगदी पहिल्या बॉलवरती विकेट. तदनंतर आपण पाहिलं सोनू पाडेला 0 धावसंख्येवरती बाद केलं आणि पूर्णपणे नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. अप्रतिम चेंडू यावेळेस देखील नीटसा टाइम करता आला नाहीये. घरंगत बॉल जातोय लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या मध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फक्त सिंगल डबलने फारसा फरक बाळकुम संघाला पडणार नाहीये. कामोडे संघ इथून तुम्हाला जर काही या मॅच मध्ये आपली पकड निर्माण करायची असेल तर इथून उरलेले जे चेंडू आहेत त्या चेंडूंना मात्र रूपांतरित करावं लागेल मोठ्या फटक्यांमध्ये. अन्यथा विजयाची जी आशा आहे ती फक्त आशा म्हणूनच तुमच्या मध्ये रुजताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल इथून देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक जरूर मागडं गेलं परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी करून दाखवली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अरुण पारछे आणि अमोल बोईर यांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7.33च्या सरासरीने धावफलकावरती धावसंख्या येते ती फक्त आणि फक्त 22 धावा. इथून गिअर बदलावा लागेल. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि या मैदानाचा इतिहास आहे संदेशात आपण पाहिलं असेल तर जेव्हा संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे ना तेव्हा संघ मात्र या मैदानावरनं बक्षीस घेऊन गेलाय. आणि खऱ्या अर्थानं काही कारणास्तव आपण पाहिलं तर बालकुम संघ जो आज आपण पाहिलं तर नक्कीच सोनू आई मरुआई बालकुम संघ या नावाने हा संघ या मैदानावरती खेळतोय. काही कारणास्तव काळुंद्रे संघ इथे पोहोचू शकला नाहीये. बाळकुम संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे आणि बाळकुम संघ या मैदानावरती मात्र आपली छाप सोडणारी कामगिरी जरूर करताना पाहायला मिळतोय. बॅक टू क्रिकेट. नवीन गोलंदाजीसाठी रुद्र पाटील एक नवोदित खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य श्री किरण शेठ शेळके साहेब. क्रिकेटवरती असणारं निस्सीम प्रेम आणि क्रिकेटला धर्माप्रमाणे मानणारं व्यक्तिमत्व या स्पर्धेची चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं त्यांना भरपूर सहकार्य त्यांच्या सहकार्यांचं मिळालंय आणि त्यांच्या समवेत यावेळेस स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेबद्दल चर्चा करत असताना. शिवन्या 11 आदाई संघ एका वेगळ्या उंचीवरती जरूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवन्या 11 आदाई संघ फक्त ग्रामीण पुरता मर्यादित नसून ओपन क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय आणि या संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजेच आपल्या व्यासपीठावरती सध्या उपस्थित आपल्या स्क्रीनवरती सन्माननीय श्री किरण शेठ शेळके यांना. खऱ्या अर्थानं क्रिकेटची स्पर्धा होती. मला नक्कीच सांगायला आवडेल क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती आदई प्रीमियर लीगचे स्पर्धे होते. शिवजयंतीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपण पाहिलं तर शिवन्याचा जन्म झाला आणि तिथून मात्र शिवन्या 11 आदई संघ जो जेव्हा मैदानावरती गेलाय तेव्हा चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला एफर्ट्स तिथे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळालं. फेकी थोडीशी ढिसाळ आपल्याला जरूर पाहतोय आणि तेच कारण आहे की दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगाने धावा पूर्ण केल्या त्या मात्र 3. सिंगलला डबलला ट्रिपल्स मध्ये कन्वर्ट करण्याची गरज आणि तेच मैदानावरती झालंय. 3 धावा धावफलकावरती परेश मात्रेच्या इथे मात्र ऍड होतील. परेश मात्र जाऊन पोहोचेल 25 धावा धावफलकावरती. 21 धावा परेशच्या आणि टीमची एकूण धावसंख्या पाहिली तर 25 धावा. पुढचा बॉल गोलंदाज रुद्र तयार. यावेळेसचा बॉल दांडी गुल करणारी गोलंदाजी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता पूर्णपणे शफल झाला
तिन्ही स्टंप खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना, पुढचं दार झाकून ठेवलं आणि मागच्या दारानं चोरी झाली की काय त्या प्रकारचा फटका मैदानावरती. एल्बोला ब्रश करत बॉल मात्र इनर एज घेऊन एस्ट्यांवरती जाऊन विसावला. आज थोडंसं मी म्हणेल बाडलक आहे की काय कामोडे संघात, कारण की कोणत्याच प्रकारचा फलंदाज मैदानावरती फार काळ तर यास तुम्ही पाहू शकाल मागच्या बॉल वरती जी बाउंड्रीसाठी चांगली फिल्डिंग झाली होती ती देखील मैदानावरती दाखवली जाते. कांबोडे संघाला देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. थोडीशी निराशा जरूर चंबूमध्ये आहे, परंतु एक उमेदीचा किरण आणि त्या किरणाने जर का चांगली कामगिरी केली तर जरूर इथून मात्र पुन्हा एकदा आनंददायी वातावरण मैदानावरती होऊ शकतं. आणि आनंददायी वातावरण करण्याची संधी यावेळेस मात्र संघाने दिली होती. फलंदाज गुणवंत गोवारी याला. दरम्यानचा पुढचा बॉल गुणवंत यावेळेस मात्र उडवल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. चांगली फेकी, परंतु फेकी थोडीशी फ्लॅट होणं गरजेचं होतं. चेंडू फार काळ हवेमध्ये होता जेव्हा फेकला गेला आणि तेच कारण आहे की दुसरी धाव देखील मैदानावरती वेगाने पूर्ण केली जाते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 5 3 चेंडूंमध्ये आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमावली एका मोठ्या संघाने. एकूण धावांचा विचार केला तर 27 धावा बोर्डवरती आहेत. इथे चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये, संपर्क करावा लागेल मित्रांनो. अशा प्रकारे चेंडू जर का एकदा निर्धाव होत गेले तर प्रेशरचा फुगा हळूहळू वाढायला सुरुवात करेल आणि एकदा जर का फुगा जास्तीचा वाढला ना तर तो फुगा फुटेल कधी हे कोणी सांगू शकणार नाहीये. तर रोहनजी खासले यांच्याकडनं गुणवंत गोवारीला सुवर्ण संदेश. लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक येतोय. बक्षिसांचा वर्षाव अगदी पहिल्या बॉल पासून होता, परंतु या संपूर्ण इनिंग मध्ये आला फक्त आणि फक्त एकच षटकार हॅट्रिक साठी जवळपास आता मात्र एकूण 4000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी एकूण रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे मैदानावरती तर एक मॅच सुरू आहे, परंतु बाहेर प्रेक्षकांची आणि पाठीराख्यांची देखील एक मॅच आणि चुरशीची लढत आपल्याला रंगताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने उडवला बॉलला. चेंडू फार काळ हवेमध्ये स्वतः गोलंदाज जज करतोय. जेल असं वाटलं घेतला होता, परंतु शेवटच्या क्षणाला काय घडलंय, बॉल निसटला हातातनं आणि तिथे 2 धावा मिळत आहेत त्या कामोडे संघाला. कामोडे संघ प्रार्थना करत असेल की कशाही मिळू दे, आम्हाला धावा मिळणं गरजेचं आहे. 2 धावा आल्या लास्ट बॉलवरती. या ओव्हरमध्ये देखील धावांचा विचार केला तर धावा येत आहेत त्या मात्र 8 आणि एकूण धावा संख्या आपण पाहिली तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावा संख्या येते ती फक्त आणि फक्त 30 धावा. या मैदानाचा विचार करता एक कमकुवत धावा संख्या जरूर मैदानावरती आपण पाहतोय. सोनवाई मरुवाई 11 बाळकुम संघाची बॉलिंग फिगर्स तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. 4ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थ आपण पाहिलं तर 5 षटकांची मॅच आणि 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे, कारण की हल्ली भरपूर संघ असे झालेत जे मात्र जास्त बॅटर्स घेऊन खेळतात. त्यांचं म्हणणं असतं की 2 ते 3 गोलंदाज संघामध्ये चांगले असले तरी काम होऊ शकतं, परंतु आमच्या आयोजकांनी सांगितले 5 ओव्हरचा खेळ आहे आणि तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. त्यामुळे ॲडव्हान्टेज दोन्ही साईडला असू शकते. जो प्रॉपर तयारीने आला तो नेहमी सरस ठरणार. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती भूषण बोयरच्या हातामध्ये भाग्य दिलं या मॅचचं. पहिल्या 4 मध्ये जे करता आलं नाहीये, शेवटच्या ओव्हरमध्ये ती हाणामारी केली जाईल का. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि षटकाचा सामना करेल गुणवंत. पहिला बॉल इथून मात्र अगदी निर्धाव येतोय आणि खऱ्या अर्थानं जो पायंडा रचलाय ना गोलंदाजाने, जी सुरुवात मात्र मिळून दिली होती गोलंदाज आपण पाहिलं दीपेश मानेनं, पूर्णपणे त्याच प्रकारचे गोलंदाज अगदी शेवटचा गोलंदाज देखील करताना आपण पाहू शकाल. चला विनंती असेल साई जीवदानी बामण डोंगरी आणि कोलचेत संघाच्या संघनायकाला की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, त्यामुळे आपण या. तर कोलशेत संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन साई जीवदानी बामण डोंगरी संघाच्या संघनायकाला की दादा आपण टॉससाठी लगेच यायचं आहे, कारण की अगोदरच भरपूर उशीर झालेला आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आमच्या मान्यवर देखील आहेत व्यासपीठावरती. सिंगल आली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ज्या मान्यवराने परेश मात्रेच्या प्रत्येक धावेसाठी
1 रनसाठी 100 रुपयांचं पारितोषिक ठेवलं तो परेश मात्र इथे मॅरेथॉन इनिंग साकारतोय. आणि परेशने आज नाही भरपूर वेळा कामोडे संघासाठी केलंय. कामोडे संघाचा तारणहार आणि एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून याची ओळख आहे आणि भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज देखील चांगली बॅटिंग आपण पाहू शकाल. 13 चेंडू आणि 23 धावांची भरदार खेळी एक उपयुक्त पारी त्याच्या बॅटमध्ये येताना आपण नक्कीच पाहतोय. यावेळेसचा बॉल ओव्हर द कव्हर स्नो मॅन्स लँड मधून बॉल जाईल पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधून सीमारेखा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. तर थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर चौकार आलाय. एक एनर्जी बूस्टर म्हणावं लागेल या चौकार. अजून देखील 3 चेंडू आहेत. धावा संख्या झाली आपण पाहिलं तर 35. इथून 3 मध्ये जर का 10 ते 12 धावा आल्या तर एक फायटिंग टार्गेट असू शकतं. 8व्या बॅटने बॅटेची इनर एज जरूर घेतली या बॉलनं. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू इथून मात्र तुमचं प्रेशर वाढवतील. इथे धावा जमवायचे तुम्हाला. निर्धाव चेंडू आला. सुटकेचा निश्वास घेणारा चेंडू. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडनं. या अगोदरचा बॉल थोडासा रूम मिड दिली होती फलंदाजा बनवत. चेंडू 4 धावांसाठी खेळला परंतु हा बॉल शरीराचा वेध घेणारा होता. पुन्हा एकदा रिव्हर्स साइड एम क्लासिकल स्ट्रोक. यावेळेस दुहेरी तलवारीचा प्रयत्न आणि बॉल ट्रॅव्हल करेल इथून देखील. थर्ड मॅन सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. चेंडू आणि 31 धावांची जबरदस्त खेळी फलंदाज परेश मात्रेच्या बॅट मध्ये नेताना पाहायला मिळते आणि टीमची धाव संख्या आपण पाहिली तर 39 होताना आपण नक्कीच पाहतोय. चांगली बॅटिंग. लास्ट बॉल. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस आहे. उडवलाय बॉलला. बॉल जाईल वावराच्या बाहेर. 6 धावांसाठी शेवट गोड करणारा षटकार. दीपकजी पाटील सर यांना. हॅलो हॅलो चिक. हॅलो चेक. तर याच दरम्यान आपण पाहिलं आपल्या चेक चेक. हॅलो आपल्या व्हीआयपी डायस मध्ये आपण पाहिलं तर जरूर टॉस केला जातोय. कोलशेत विरुद्ध बाबन डोगरे अशी ही मॅच. त्याची मात्र आज वेगळ्या लुक मध्ये आपण
हेड्स आणि टॉस जिंकलाय बमन डोंगरे टीमनं. अभिनंदन त्याच्यात तुमचं. तर टॉस जिंकलाय सर्व, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. तर नक्की क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आणि पहिल्या 5 ओव्हरची मॅच आहे. 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे आणि 5 ओव्हरमध्ये कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? सर्वप्रथम चेक. सर्वप्रथम आयोजकांचा धन्यवाद मानतो. इथे हा पूल खेळवला, कारण की ह्या पट्ट्यामध्ये जास्त हा पूल होत नाही. किरणला आणि सुशांतशी कंटिन्यू माझं बोलणं चालत होतं का त्यांनी माझ्यावर पूर्ण सांगितलं का ए गट परून दे दादा, आम्ही नक्कीच खेळू, कारण की सर्व ठिकाणी गेल्यावरती खेळायला भेटत नाही. आणि इथे खरोखर आता त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन कोणाचाही ए गटातला कोणाचाही ॲडव्हान्स न घेता सर्व टीम इथे खेळल्या. 2-3 चेंजेस झाले, ते पण त्यांनी अरेंज करून मला म्हणजे सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे. कोलशेत संघासुद्धा आभारी आहे का ते माझ्या शब्दावरती आले. तसे आज जेवढे संघ वाईल्ड कार्ड एंट्री असतील किंवा आज जेवढ्या 8 टीम खेळले त्यांचा मी खरोखर आभारी आहे. आणि आज आमच्यावर विश्वास ठेवून रुपेश भोईर कोलवाडीचे ज्याने आमचा टीम पॅक केली, त्याचं पण मी मनापासून आभारी आहे. तर नक्कीच तेजस्वी म्हात्रे आणि त्यांच्या हातामध्ये माईक दिल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायची देखील गरज पडत नाही. तुम्ही एक प्रश्न विचारा आणि ते संपूर्ण इतिहास आणि संपूर्ण पिक्चर तुमच्यासमोर क्लिअर करतील. तर खूप खूप शुभेच्छा असेल त्याच्यात तुम्हाला. जाऊया आता कोलशेत संघाच्या संगणकाकडे. टॉस गमावला, तुम्ही जर का टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असता, पण आता बॅटिंग करायची आम्हाला. आणि पहिली बॅटिंग आता तुमच्या वाट्याला आली आहे. पहिल्या इनिंग आपण पहिल्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या, सेकंड मॅचमध्ये धावा बनल्या नाहीयेत, थर्ड मॅचमध्ये तुमचा प्रयत्न काय असेल? कितपत धावा करण्याचा प्रयत्न असेल? तर 70 रन तर बनवायलाच लागतील, कारण की 66 मागच्या मॅचमध्ये बघितल्या 66 चेस झाल्या, त्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेल्या, तरी 70 स्कोर आम्हाला थोडा पॉवरफुल वाटेल. तर आदाईच्या मैदानावरती मला वाटतं प्रथमतच तुम्ही स्पर्धा खेळण्यासाठी आला. काय बोलाल एकंदर हे मैदान आहे, आमचं VIP डायस, आमचं जे स्टँड्स आहेत, या स्टँड्सबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूपच छान आहे आणि तेजाचे आभार मानीन आम्हाला इकडं बोलवल्याबद्दल. आणि सेम आमचा कासरवडवलीचा ग्राउंडसुद्धा पहिला असाच होता, तीच फिलिंग येते, आता त्याच ग्राउंडवर खेळतो असं वाटतंय. तर नक्कीच दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही संघांना अगदी घरच्या मैदानावरती खेळल्यासारखं वाटतंय. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर इज Bamman Dongri has won the toss and they have elected to bowl first. हॅलो, थँक्यू सो मच विकी. तर जाऊया उत्तरार्धाकडे. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. कामोठे आणि बाळकुम या दोन संघादरम्यान ही लढत सुरू आहे आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. पहिलाच बॉलवर निकूच्या चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल. ओ द स्टम्प्सनं इकडे मात्र थिक आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेला चेंडू सीमा रेषा पार, 4 धावांकरता चौकार. करायचे आहेत कामोठे टीमला, परंतु सुरुवात चांगली झाली. भावेश फारिया इकडे मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला, अन्यथा लॉंग स्टॉप गेला असा चेंडू. पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल एकवटली गेली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धाव फलकावर. 46 रन्स टू विन फार मोठं टार्गेट नाहीये. पहिल्या मॅच मध्ये मोठं टार्गेट असताना सुद्धा त्या धाबा चेस केल्या. कधी एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला, तो अर्थातच घरच्या मैदानावर खेळत असताना आदई संघानं. परंतु इकडे बारक्या कांबळे शून्यावर, सोनू पाटील शून्यावर, जे दोन खेळाडू जे पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. फलंदाजांची बलस्थानं उद्ध्वस्त केली गेली ती अर्थातच बाळकुम टीम कडून. चेतन निकुंब यांच्याकडून 3 बॉलमध्ये 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल कोणीही फलंदाजानं. त्यामुळे एक चांगली संधी आहे बाळकुम संघाच्या फलंदाजांना. इकडे मात्र चांगला बॉल अचूक टप्प्यावर पडला, बीट केलाय. अगदी निखिल गोवारी म्हटलं तर दोनही बाजूला चेंडू कट करण्याचं सामर्थ्य मात्र या गोलंदाजाकडे आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतील. व्हेरिएशन्स आहेत
तर तो 2 चौकार, कारण निकू गोबारी हा मुख्य गोलंदाज आहे आणि सुरुवातीपासून प्रेशर बनवावं लागेल ते जर्मन कामोडे टीमला. अंबिका किराणा स्टोअर्स जर्मन कामोडे. अंबिका किराणा स्टोअर्स म्हटलं की गौतमजी ओसवाल एक युवा उद्योजक चौकचे, अर्थातच गोट्या या नावानं मात्र ओळखले जातात. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला सोनुआई मरुआई बाळकोम. निकूचा हाही बॉल इकडे मात्र बेट केला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र रन मिळाले नाहीयेत. आता रन मिळाली, खरं तर एक रन फार महत्वाची आहे कामोडे टीमला आणि अशा पद्धतीनं बाईच्या स्वरूपामध्ये कोणत्याही संघाला आवडणार नाहीये धाबा जाणं, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला आणि इकडे मात्र रन मिळाली. 1 षटकाचा खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धाबा लागला त्या बाळकुम संघाच्या, बिनबाद 10 धाबा. भावेश खेळतो 8 या धावसंख्येवर. वेगळ्या स्टाईलमध्ये बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. तेजसजी मात्रे, आज वेगळा लुक आहे. आज हॅट सुद्धा चेंज केले त्यांनी, कॅप अगदी गोल्ड टोपी ब्लॅक. अजूनही खरं तर बरेचसे चेंजेस पाहायला मिळतात चेहऱ्यामध्ये सुद्धा. सलोन मध्ये जाऊन आले असतील, ग्लो आलाय, उजळलाय चेहरा. ब्लॅक मध्ये आधी चेहरा व्हाईट दिसतो त्यांचा. तेजस मात्रे, व्हेरी फेमस पर्सनॅलिटी. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल बारक्या कांबळे. वन ऑफ द ग्रेट, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम रायगड टेनिस क्रिकेट. बारक्या कांबळे राईट आर्म राऊंड विकेट ना. हो, स्विच केलं होतं इकडे, मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, परंतु 1 रन तर जरूर मिळेल. अशाच पद्धतीचा प्रेशर बनावा लागेल. लेग बायचा इशारा आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये थार विजेते सत्यमान काकडे सर आहेत, व्यासगावचे आहेत. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सँडी पालकर असतील, केबाळीचे व्हायब्रेट रंपार आणि शिवदाजी वाघमारे असे 3 पंच ही स्पर्धा आज कव्हर करतात. चला स्पीडअप करत राहा. आज या स्पर्धेला थोडंसं उशिरानं सुरुवात झाली, परंतु उद्या बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची दोन्ही संघांनी. ओ द स्टम्प्स थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु चॉप केलं गेलो इकडे. पॉइंटला चोप्पा जेल, विकेट डाऊन, पहिला धक्का लागेल. गरज होती, नितांत आवश्यकता होती कामोडे टीमला आणि अखेरीस मात्र परतावं लागेल फलंदाज भावेशला, ज्यानं 2 चौकार लगावले होते. 11 या धावसंख्येवर बाळकुमनं पहिला गडी गमावलाय. नाहीये 46 धावांचं टार्गेट आणि अशा पद्धतीनं सुरुवातीपासूनच दबाव जर वाढवला मॅच वर तर नक्कीच कामोडे संघ बाउन्स बॅक करू शकतो. अनेक स्पर्धांचा मोठा अनुभव आहे करते कामोडे संघाकडे. ओ द विकेट ना, बारक्याचा बॉल ऑफस्टोनच्या बाहेर शफल होऊन खेळलाय स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट केले. बॅकअप थोडंसं उशिरानं आलं, परंतु एकच जावेल. सिंगल रन कन्सिडर्ड ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 12 नाव. 12 धाबा, 1 डझन धाबा धाव फलकावर सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतात सोनुआई मरुआई 11 बाळकुम टीमसाठी. त्यामुळे 46 साठी सुद्धा कदाचित मोठा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये, असं सद्य स्थितीमध्ये पाहायला मिळेल. बारक्या कांबळे चांगली बॉलिंग करतोय. दुसऱ्या
ओव्हरमध्ये हे सेकंड पॉवर प्लेचं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर येते. ऑन साईडला मिड विकेटला तैनात केलाय आणि सॉरी लेफ्ट हँडेड बॅटरसाठी 2 ऑन साईडला आहेत. आता मात्र लॉंग ऑन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू अचूक टप्पावर बॉलिंग करतोय बारक्या कांबळे. हे षटक फार महत्वाचं सुद्धा ठरेल, थोडंसं ऊर्जा वाढवणारं. परंतु दीपेश मानेचं सध्या चाललंय काय हा सुद्धा प्रश्न आता मात्र बाळकुंभ वासियांकडून विचारला जाईल. 4 डॉट बॉल आतापर्यंत खेळलाय. सलामीला आलेला फलंदाज, नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ओपनर. आणि हे सध्याच्या घडीला कळते कुठेतरी ज्या पद्धतीनं तो थोडासा प्रेशराईज आहे, थोडासा अंडर प्रेशर खेळतोय. आणि यावेळेस मात्र सरळ फुल टॉस दिला होता. स्वीप कव्हरला बॉल चाललाय आणि 4 डॉट बॉल नंतर दीपेश मानेनं खातं उघडलंय. ते आपल्या स्टाईल मध्ये चौकार येतोय. 4 रन. थोडासा स्ट्रगल करत होता दीपेश माने. 4 डॉट बॉल खेळला होता, परंतु बारक्या कांबळेनं फुल टॉस दिला आणि त्याचमुळे या चौकार मिळाला. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, बाकी 2 ऑन साईडला आहेत. त्यामुळं संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे दीपेश मानेसाठी. ओ यावर स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. जणू काही पहिला 4 चेंडू मधला अपयश आता मात्र धुवून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकारानंतर मात्र हा देखणा फटका मानेच्या बॅट मधून आलाय. हा दमदार स्ट्रोक, षटकार. तेजस मात्र यांच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो आहे. सध्याच्या घडीला उजळला, परंतु हा चेहरा सुद्धा काही कमी नाहीये. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. आपण पाहू शकता नुकतंच खरं तर एक फिटनेस सायकल सुद्धा त्याला मिळाले. संदेश गोंधळी. बऱ्याचशा सायकलिस्ट मिळत असतात. भानुदास आहेत त्या ठिकाणी. बामणडोंगरीचे खेळाडू ओमकार आहेत पाठीमागे. कल्पेश ठाकूर काल परवा कमाल केली तळोजा नाईट स्पर्धेमध्ये. 12 बॉलमध्ये 5 धावा. क्रिश आहे पाठीमागे. राहुल गोंधळी थोडासा कंटाळा आलाय त्याला. पाठीमागे बामणडोंगरीचा स्क्वॉड आहे. जीत खोत आहेत सध्याच्या घडीला सुपर डुपर फॉर्म मध्ये. 22 धावा झाल्या 2 ओव्हर्समध्ये. 24 धावा अजूनही करायच्या 3 ओव्हर्समध्ये. बामणडोंगरी सध्या मोठा फॅन्स वर्ग आहे, मोठा चाहता वर्ग या सगळ्या खेळाडूंचा आहे. काल थोडासा पराभवाचा धक्का त्यांना बसला होता, परंतु हे व्हायलाच हवं. अप अँड डाऊन्स पाहिजेत, अन्यथा मगाशी सुद्धा तेजस म्हणाला की आम्हाला एंट्री खेळण्यासाठी स्वतः गट तयार करावा लागतो. सध्या परिस्थिती ही आहे. परंतु काल जर पाहिलं असेल तर असं नाहीये. चांगला खेळलात तर कोणताही संघ पराभूत होऊ शकतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र फसलाय. फटका मिसक्यूट झालाय कम्प्लिटली. 1 मोर विकेट डाऊन. दुसरी सफलता इकडे मात्र गवसेल कामोडे टीमला. आणि फलंदाज रुद्र पाटील अवघी 1 धाव काढून तंबूमध्ये दाखल.
आतमध्ये दाखल होईल प्रथम भोईर. एका बाजूला दीपेश माने 10 धाबांवर खेळतोय, दुसऱ्या बाजूला आता मात्र प्रथम भोईर नुकताच दाखल झालाय. दैवत पाटीलला मात्र दैवत मात्रेला पहिल्याच बॉलवर मात्र सफलता प्राप्त झाली आणि या ओव्हरवर बरंच काही निर्भर असेल. हा एक मुख्य गोलंदाज आहे, बराच वेळेला त्याचं षटक मात्र नक्कीच मॅचला कलाटणी देणारं सुद्धा ठरलंय. हे निर्णायक षटक असणारे कामोठे टीमनं जर हे षटक चांगलं हाताळलं तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र शेवटपर्यंत लढताना दिसेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही बाईक मात्र मिळेल. एक खेळाडूचं स्वप्न मात्र ही स्पर्धा नक्कीच पूर्ण करताना दिसेल आणि त्याच्यासाठी मात्र आजपासून हा खरं तर क्रिकेट महोत्सव तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. इकडे मात्र शॉर्ट थर्ड मानला, थोडंसं मिसफील्ड झालंय तिकडे. 1 रन झाले कंप्लीट, एकच मिळेल. एक बायचा इशारा मात्र पंचांचा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 23. 23 धाबा धाव फलकावर. अर्ध्या धाबा पूर्ण झाल्यात. 23 धाबांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 23 रन्स टू विन. कामोठे आणि बाळकुम यानंतर तुम्हाला कोलशेत आणि बामणडोंगरी असा सामना पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला बोनकोडे विरुद्ध भंगारपाडा आणि चौथ्या मॅच मध्ये कासार बडवली विरुद्ध तुर्भे. म्हणजे ठाणे परिसरामधील 3 संघ बाळकुम, कोलशेत, कासार बडवली हे संघ पाहायला मिळतील. नवी मुंबईमधील तुम्हाला बोनकोडे आहे, जय मल्हार तुर्भे टीम आहे आणि पनवेल परिसरामधील तुम्हाला कामोठे, बामणडोंगरी, भंगारपाडा हे संघ पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं आज हे सगळे दिग्गज संघ ए पोल मधील आपलं नशीब आजमावतील. चला स्पीडअप करा प्लीज. टीम कामोठे 23 ला 2 आहे. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दैवत मात्रेनं आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत दीपेश माने. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 मोठे स्ट्रोक्स आलेत. कट केले बॉल, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे परंतु तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट झाले. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल 24 याकडे आपण 24. चांगली साथ द्यावी लागेल प्रथम भोईरला सुद्धा. प्रथम भोईरनं सुद्धा सुरुवात चांगली केलेली नाहीये. पहिले 2 डॉट बॉल खेळलाय परंतु तरी सुद्धा मॅच कंट्रोलमध्ये आहे. अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी असं म्हणूया, कारण फार मोठ्या धावा बनवल्या नव्हत्या कामोठे संघाने आणि त्याचमुळे नक्कीच ती चान्स मात्र बाळकुम संघाकडे अजूनही राहणार आहे. जरी आतापर्यंत या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 2च धावा दिल्यात. खरं तर एकच धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आली होती. त्यामुळे दैवत मात्र पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आउट विकेटनं. इकडे फटका फसलाय, मिसक्यूट झाला स्ट्रोक आणि जेल टिपलाय दैवतनं फॉलो थ्रू मध्ये. आणखीन एक धक्का लागेल, परतावा लागेल. प्रथम भोईर या फलंदाजाला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र दैवतनं केलंय त्याला कॉटन बोल्ट. येणारा फलंदाज लवकर आला पाहिजे, जाणारा सुद्धा लवकर, कारण हाच वेळ जास्त जातो बऱ्याच वेळा विकेट पडल्यानंतर आणि त्यामुळं आपल्याला 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवता येत नाहीये. आज एक तर मोठा लॉट्स आहे त्यामुळे जास्त उशीर होतोय. अगोदरच ही स्पर्धा उशिरानं आज सुरुवात झाली. पहिलाच रात्र होती ज्याच्यामध्ये आपण या फोल मधील एक सामना कव्हर केला. घरच्या मैदानावर खेळताना गावदेवी आदई संघाने तो सामना जिंकला. अजूनही मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आदई टेकडीवरून सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. आदई म्हटलं की एक पाहायला गेलं तर संपूर्णपणे वॉटरफॉल आहे. पावसाळ्यामध्ये बरीचशी गर्दी इथून डोंगरापासून होत असते. अनेक पर्यटक खरं तर या टेकडीवर येत असतात आणि या वॉटरफॉलचा आनंद घेत असतात. एक पर्यटन स्थळ म्हणून पावसाळ्यामध्ये पाहिलं जातं. 24 धावा झाल्यात. दैवत मात्रेनं मात्र भन्नाट बॉलिंग केले आणि याच गोलंदाजीवर आतापर्यंत मात्र या मॅच मध्ये पुन्हा परतलाय तो कामोठे संघ. ओ स्विंग आणि मिस, टप्पा पडला, बॉल सरळ बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव दिले दैवत मात्रेनं आणि त्याचमुळे इकडे मात्र या मॅच मध्ये रंग भरले दैवतनं. पाठीमागच्या ओव्हर मध्ये बारक्या कांबळेचं चांगलं षटक आलं आणि पाठोपाठ 2 ओव्हर्स मध्ये मात्र कमाल झाली आणि नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र
ट्विस्ट पाहायला मिळेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची अजूनही गरज आहे. 22 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. दैवतनं टाकलेलं भन्नाट षटक आणि त्याचमुळे पुन्हा एकदा कामोडे संघाला मात्र विजयाची संधी किंवा विजयाची चाहूल, विजयाची आस मात्र त्याला लागली असेल. परंतु पाहूया पुढच्या षटकामध्ये काय होईल. 12 बॉल 22, 11ची सरासरी आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही सरासरी फार मोठी नाहीये. जरूर प्रेशर बनवलाय कामोडे संघाकडे. फारशा धाबा नसताना सुद्धा ज्या पद्धतीनं तो लढतोय सध्याच्या स्थितीला मैदानामध्ये, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रतीक म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. नवीन गोलंदाजाची खोज. प्रतीकचा पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत झालंय प्रतीकचं. पहिल्याच बॉलवर षटकार. अकरा बॉल आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता. थोडा एक्सपिरियन्स नक्कीच कमी पडेल कारण समोर बाळकुम सारखा दिग्गज संघ आहे. दैवत मात्रेनं जरूर चांगली बॉलिंग केली परंतु 12-22 फार मोठ्या नाहीयेत. परंतु तरी सुद्धा लढावं लागेल. आता मात्र एवढे जण सांगायला आले त्याला समजवलं जाते प्रतीकला कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल तुला. आणि फार मोठ्या टीम्स आहेत सिनियर्स कडून, सगळे जण त्याच्या दिशेने आले होते आणि पहिल्यांदाच खरं तर गोलंदाजी करतोय कामोडे टीम कडून सुद्धा आणि खरं तर स्पर्धांमध्ये सुद्धा. त्यामुळे नक्कीच त्याचं जोर कौतुक करूया कारण पदार्पण आहे त्याचं. डेब्यू मॅच असंच म्हणूया. 11 बॉल 16 धावांची गरज आहे. परंतु पहिल्या बॉलवर षटकार जरी आला असला तरी सुद्धा न डगमगता प्रतीक म्हात्रेला मात्र मोठ्या धैर्यानं सामोरं जावं लागेल. तो वेगळा कॉन्फिडन्स त्याला दिलाय सगळ्यांनीच येऊन त्याच्या जवळ येऊन. कारण क्रिकेटमध्ये होत असतं चौकार षटकारांची आतषबाजी होत असते परंतु कॉन्फिडन्स संतुलन मात्र बिघडता कामा नाही. इकडे मात्र चांगला बॉल इकडे मात्र चांगला कमबॅक म्हणता येईल. इकडे षटकारानंतर मात्र प्रतीकचं डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू आणि हीच अपेक्षा असेल खरं तर बारक्याला सुद्धा या ओव्हरमध्ये. चला लकी ड्रॉ चालू झालाय. आपल्यापर्यंत बॉक्स येईल, चिठ्ठी आपण टाकू शकता. फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून चालला हा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू पुढे सरकेल. आता शेवटचे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. 15 रिक्वायर्ड. इकडे सुद्धा प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता बॉल परंतु रन मिळाली. पाहूया लेग बाईटचा इशारा येतोय. चांगलं फिरवतोय चेंडू आणि म्हणूनच निवड केली असेल याची. थोडासा एक्सपिरियन्स जरूर कमी आहे परंतु आता मात्र पूर्णपणे लईमध्ये परतला असं म्हणायला हरकत नाहीये प्रतीक म्हात्रे. आणि प्रतीक म्हात्रेनं निदान हा सामना शेवटपर्यंत जरी चालवला तर या उर्वरित बॉलमध्ये जर मोठा फटका दिला नाही तर नक्कीच शेवटच्या गोलंदाजांसाठी एक पाठबळ मिळेल धावांचं आणि तेच कार्य करायचं प्रतीक म्हात्रेला. आणि तेवढं जरी केलं या ओव्हरमध्ये तरी सुद्धा ते पुष्कळ ठरेल टीम कामोटेसाठी. चेअरमन कामोटे, अंबिका किराणा स्टोअर्स. परंतु पाहूया प्रतीक म्हात्रे पुन्हा एकदा समोर जाईल. समोर बॅटर आहेत रुणाल पवार जो नुकताच दाखल झाला होता खेळपट्टीवर. उजव्या हाताचा फलंदाज रुणालचा फटका थोडासा मिस्क्यूट होता परंतु पाहूया तिकडे कोणीही नाहीये. मिस टायमिंग झाला होता. स्क्वेअर लेगला कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
हळूहळू हा सामना मात्र पुढे चाललाय, परंतु टेन्शन दोनही संघाच्या समर्थकांचं मात्र वाढत चाललंय, कारण अजूनही सामना बॅलन्स आहे. 46 धावांसाठी सुद्धा खरं तर सोपा दिलेला नाही हा सामना कामोठेकरांनी, कारण 46 साठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय तो टीम बाळकुमला. आता शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत, 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड रिमेनिंग 8, आणि प्रतीकला मात्र 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. ऑन साईडला बनवलंय स्क्वेअर लेग मिड विकेट मधून गोवारीचा गुणवंत तिकडे होता, परंतु नाही सापडला चेंडू, सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा, चौकार. बरोबर गॅप मध्ये प्लेस केला होता हा बॉल, आणि या 4 धाब्यानं मात्र बळ वाढवलंय. दीपेश माने जो सुरुवातीला 4 डॉट बॉल खेळला होता, आणि आता मात्र सध्याच्या घडीला 11 बॉल मध्ये 21 धाबा काढल्यात, आणि संघासाठी लढतोय तो. अजूनही खेळपट्टीवर उभा आहे, एका बाजूने संपूर्णपणे दमखम दाखवतोय. ज्या पद्धतीनं त्यानं निर्णायक क्षणाला चौकार मारले, धावगती कमी करण्याचा प्रयत्न केला, स्किंग रन रेट थोडा कमी केलाय. 11 बॉल मध्ये 21 धाबाचं योगदान त्यानं आतापर्यंत दिलंय. प्रतीकचा बॉल टॅप केलाय, इकडे मात्र स्वीपर कबरकडे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, कदाचित सिंगल साठी जाईल, स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर बाळकुम संघ 3 गडी बाद 38 धाबा, शेवटचे 6 बॉल, आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धाबांची आवश्यकता. चला जास्त एकत्रित येऊ नका, लवकर खेळा हीच विनंती असेल. शेवटचे 6 बॉल 8. नेक्स्ट मॅच बी रेडी. कोळशेत आणि पामंडोंगरी आपण सज्ज राहा. जसा सामना संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय तो बामणडोंगरी संघानं, त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बामणडोंगरी संघ बी रेडी. जशी मॅच संपेल तसं लगेचच मैदानामध्ये उतरायचं. तुम्हाला खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. 5 ओव्हर 5 बॉलर हा स्पर्धेचा नियम आहे, आणि बामणडोंगरीकडे बरेचसे बॉलर आहेत. तकदीर पाटील सुद्धा गोलंदाजी करू शकतो, काल आम्ही पाहिली, त्यामुळे गोलंदाजाची चिंताच नाहीये. बरेचसे बॉलर्स आहेत. आज पाहूया, कारण ओंकार तर दिसतोय तिकडे, आदित्य आहे, क्रिश आहे, जीत खोत आहे, कल्पेश ठाकूर दिसतोय. कदाचित आज तकदीरवर पाळी येणार नाहीये. भानुदास मात्रे स्क्वेअरला आहे. बरेचसे गोलंदाज आहेत. काल खरं तर पूर्ण संघ नव्हता, गोलंदाजाची ओढीव जाणवली, परंतु नक्कीच बामणडोंगरीच्या विजयापेक्षा सध्याच्या घडीला बामणडोंगरीच्या पराभवाची चर्चा मात्र जास्त राहते. बामणडोंगरीला कोण हरवेल हा सध्याच्या घडीला प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असतो. हे बामणडोंगरीकर तुम्हाला स्क्रीनवर दाखवले जातात, परंतु परवा 12 बॉल 5चा जो सामना काढला ना, आता आजपर्यंतच्या इतिहासातला मी तर म्हणेन सर्वोत्कृष्ट सामना होता. आम्ही साक्षीदार होतो मैदानावर. काय क्रेज होता तिकडे, काय टाळ्या शिट्ट्यांचा आवाज होता, भोपू वाजत होते. बामणडोंगरी संघाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं तळोजाच्या सगळ्याच प्रेक्षकांनी, आणि अशा परिस्थितीमध्ये समोर बलाढ्य संघ होता, आणि 12 बॉलमध्ये 5 धाबा काढू दिल्या नाहीत. 2 गोलंदाज कल्पेश ठाकूर, ओंकारनं 1-1 धाव दिली दोन्ही ओव्हर्समध्ये. भन्नाट आणि कधी न विसरता येण्यासारखा तो सामना होता. येणारे अनेक वर्ष मात्र हा बामणडोंगरीकरांच्याच नाही तर रायगडवासियांच्या सुद्धा लक्षात राहील. अशा पद्धतीनं हा सामना. आज ओंकार नाईक तिकडे थोडासा हसतोय, थोडीशी चर्चा सुरू आहे त्यांच्यामध्ये सुद्धा. कल्पेश ठाकूर सुद्धा आहेत, तेच 2 विजयाचे हिरो होते. परंतु जाऊया मॅच कडे. सोनू पाटीलनं पहिला डॉट बॉल काढलाय. 5 चेंडू आणि 8 डावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इकडे सुद्धा बीट केलाय डॉट बॉल, आणखीन एकदा कामोठे संघ कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना नेणार. शेवटचे 4 बॉल, आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 8 नीडेड, नाव रिमेनिंग 4. सामना सहज असा जी नाही सोडणार कामोठेकर आहेत, आणि संघर्ष त्यांच्या 5वीला पुजलेला आहे, आणि त्याचमुळे शेवटपर्यंत मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना सोडायचा नाहीये. परंतु सोनूनं फुल टॉस दिलाय, आणि फुल टॉस वर मात्र इकडे खेळ बिघडवलाय. सोनूचा फुल टॉस, आणि त्याच्यावर मात्र आलेला दीपेश मानेचा षटकार. चार डॉट बॉल खेळला होता. किती खरं तर प्रेक्षकांच्या मनामधून शिव्या आल्या असतील.
अपशब्द आले असतील समर्थकांच्या. काय चाललंय याचं, कशाला पाठवलंय. बरेच जण असतात असे बोलणारे, परंतु तोच दीपेश माने आता मात्र कामोटेकरांना आडवा गेलाय. 2 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि या 2 धाबा पाहूया कदाचित याच बॉलवर पूर्ण होताना दिसतील. बाळकुमनं सामना जिंकलाय. कामोठे संघावर दिले मात आणि पहिला विजय आमदार चषक 2026 आजही स्पर्धेमधील नोंदवलाय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बाळकुम आणि कामोटेकरांचं सुद्धा खरं तर आभार मानले पाहिजेत. त्यांचंही अभिनंदन करूया. चांगलं लढलात 46 धाबांमध्ये. नक्कीच 46 धाबा सुद्धा डिफेंड करता येऊ शकतात हे एक क्षणाला आम्हाला सुद्धा वाटलं होतं, परंतु एक फुल टॉस बॉल पडला आणि त्याच्यावर मात्र गोंधळ उडाला. तर हा सामना मात्र बाळकुमनं जिंकलाय. आणि जाऊया आपण म्हणतो मॅचच्या पुरस्काराकडे. बामणडोंगरी संघ आपण लवकर आतमध्ये, त्यामुळे आम्ही अगोदरच अनाउन्समेंट केली होती. लगेचच मैदानामध्ये